हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। तर बघू शकताय स्क्रीनवरती जी मी पट्टी दाखवत आहे, तर ती पट्टी कशी बनवायची, कलर कॉम्बिनेशन कसं घ्यायचं काय नाही हे मी सगळं या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। आणि ही ट्रेंडिंगमध्ये असलेलं तोरण म्हणा किंवा उंबरठा पट्टी म्हणा, दोन्ही यूज करू शकतो आपण। तर बघा 40 इंच रुंदी आहे आणि 8 इंच रुंदी आणि 40 इंच लांबी आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कमी जास्त करू शकता ही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, सगळं सविस्तरमध्ये मी यामध्ये सांगणार आहे। आणि ही जी पट्टी आहे तर ती रेक्झिनची आहे। बरेच जण मला सतत प्रश्न विचारतात की रेक्झिन बेसला काय वापरतात, तर हे बघा हे रेक्झिन आहे आणि मी हे रेक्झिनवरती कटिंग करून मी ट्रेस करून घेतलेला आहे। ट्रेस कसं करायचं हे पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। तर इथं बघू शकताय, आता कलर कॉम्बिनेशन हे आपण आपल्यानुसार ठेवायचं आहे। आता इथं मी कलर कोणता घ्यायचा काय नाही हे मी इथं लिहून घेतलेलं आहे, कारण का दरवेळी आपण मोठ्या रांगोळ्या बनवत असताना आपण काय करत असतो, कलर कॉम्बिनेशन जे आहे तर ते जिथे जे घ्यायचं आहे तर तिथे ते लिहून घेत असतो। कारण का एकदा ही जर चिटकलं तर हे परत निघत नाही, त्यामुळे आपलं रांगोळीचं जे आहे तर ते खराब होऊ शकतो। तर इथे बघू शकताय मी सुरुवातीला बाउंड्री जी आहे तर ती कंप्लीट करून घेते। निळ्या कलरचा आहे बाउंड्री, बघा आपण मोरासाठी डार्क निळा जो कलर वापरतो ना, तो डार्क निळा कलर आहे तो मी इथं घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे आता मी इथं बनवते, यापुढे पण मी 1-2 पट्ट्या दाखवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पट्ट्या ज्या आहेत ते कलर कॉम्बिनेशन करून वापरू शकताय। तर निळा कलर जो आहे तर तो बाउंड्रीला संपूर्ण वरच्या बाजूने मी लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा इथं ही खालच्या बाजूला जे पानं दिसत आहेत तर त्या पानांना बाउंड्री जी आहे तर ते आपण डार्क हिरव्या कलरची बाउंड्री देऊन घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे पानं जे आहेत तर ते एकदा सुरुवात केलं की हे बघा इथून कंप्लीट करून घ्यायचे आहेत। दोन्ही पाने हे बघा मी इथं कंप्लीट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे हे तुम्ही लावू शकता, डबल कटिंग करण्यापेक्षा। इथं बघा आता मी पूर्ण 2 फुलं जे आहेत तर ते एकदमच कव्हर करून घेते। बघा आता एका साईडने सुरुवात केली तर ती दुसऱ्या फुलाला सुद्धा पानं जी आहेत तर ती कंप्लीट करून घेते। अशा प्रकारे आपल्याला सुद्धा करून घ्यायचं आहे, यामुळे जे काम आहे आपलं रांगोळी बनवण्याचं तर ते फास्ट होतं। तर हे बघा पानांचं जे आहे तर ती बाउंड्री सगळी मी इथं कंप्लीट करून घेणार आहे अगोदर। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण का काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्या मी व्हिडिओमध्ये सांगत असते आणि बऱ्याच ताई ज्या आहेत तर त्या परत कमेंट करतात की हे कसं ताई ते कसं ताई, मध्ये मला परत सांगायचं पण थोडंसं, आणि कसं आहे लिहून सांगत बसण्यापेक्षा वेळ तर जातोच आहे पण ते समजत नाही, तुम्हाला समजत नाही मला काय सांगायचं ते। आता इथे बघा पूर्ण जे आहे तर ते पानांची बाउंड्री कंप्लीट केली आहे। त्याच्यानंतर वरती जो गोल होता तिथे सुद्धा निळ्या कलरची बाउंड्री दिली आणि वरची ज्या पाकळ्या आहेत छोट्या छोट्या तिथे सुद्धा निळ्याच कलरची मी पूर्ण बाउंड्र्या देऊन घेतलेल्या आहेत। आता मध्ये दुसरा कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे। डार्क आणि फेंट कलरचं थोडंसं कॉम्बिनेशन व्यवस्थित ठेवायचं। पट्ट्या ज्या आहेत किंवा तोरण आहे तर ते सुंदर दिसतं। मध्ये पाकळी बघा मी थोडासा फेंट गुलाबी कलरने भरून घेतलेली आहे, कारण काय होतं डार्क फेंट कॉम्बिनेशन ठेवलं ना थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसतं। आता बघा निळ्या कलरमध्ये थोडा फेंट पिवळा कलर जो होता तर तो मी इथं भरून घेतलेला आहे पाकळ्यांमध्ये। तर आता इथं मी एक पूर्ण भरून दाखवते। एक पाकळी जी आहे तर ती मी पूर्ण आता इथं भरतीये। बघा पूर्ण पिवळा कलर घेतलेला आहे, आंबा पिवळा कलर आहे हा, आणि यामध्ये पूर्ण भरून घेते। आणि इथं बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते, निळा डार्क निळा, थोडासा फेंट पिवळा आणि पुढं फेंट गुलाबी। आता बघा ही पूर्ण झाल्याच्या नंतर तर खूप सुंदर दिसणार आहे। एकच फ्लावर मी इथं करून दाखवते तुम्हाला, कारण पूर्ण पट्टी करायची म्हटल्याच्या नंतर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तो तुम्हाला पण बघायला कंटाळा येतो, कारण तुम्हाला पण वेळ नसतो। त्यामुळे मग मी एकच फूल करून दाखवते अशा प्रकारे। फक्त कलर कॉम्बिनेशन जे आहे तर ते तुम्हाला लक्षात यावं यासाठी। आणि पुढं जे आहे तर ते आणखी 1-2 पट्ट्या दाखवणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा। मध्ये पूर्ण हिरवा कलर भरून घेतलाय बघा। आता याच्यानंतर पूर्ण जे आहे तर ते आपले पानं वगैरे सगळे वरच्या ज्या पाकळ्याच्या होत्या निळ्या कलरच्या बाउंड्र्या सगळ्या भरून घेतल्यात बघा। मी तो व्हिडिओ स्किप केलेला आहे आणि पूर्ण पाकळ्याच्या बाउंड्र्या ज्या आहेत तर त्या काढल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते। आणि याच्या पुढचं सुद्धा तसंच दाखवणार आहे, कारण का व्हिडिओ मोठा होतो हे सांगितलेलंच आहे। आता इथे सुद्धा बघा पानं सुद्धा सगळी भरून घेतली आहे।
अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा पानं सगळी भरून घ्यायची आहेत। तर एक पान सुरुवातीला एक जे फूल वगैरे होतं तर ते मी तुम्हाला भरून दाखवलेलंच आहे। त्याच्यानंतर बघा पाकळीच्या आतलं जे आहे तर तो गुलाबी कलर सुद्धा भरून घेतला आहे सगळ्यांना। आणि आता ह्याच्यानंतर वरचे जे पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये पिवळा सुद्धा आपल्याला कलर सुरुवातीला दाखवल्याप्रमाणेच आपल्याला पूर्ण पाकळ्याच्या आहेत तर त्या भरून घ्यायच्यात, अशा पद्धतीने भरून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा मी काही पट्ट्या दाखवलेल्या आहेत कशा बनवायच्या, उंबरठा पट्ट्या किंवा तोरण म्हणून वापरू शकता। तर ते सुद्धा तुम्ही पाहिल्या नसतील तर व्हिडिओ पाहून घ्या। अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। तर आता इथे बघा पूर्ण झालेल्या आहेत आपल्या ह्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या फ्लावर। आता वरती जो राहिलेला भाग आहे तर तो राहिलेला भाग मी इथं फेंट गुलाबी कलरने पूर्ण भरून घेणार आहे। तर मी जो पाकळीमध्ये आतल्या पाकळीमध्ये जो कलर भरला होता कळीमध्ये तर तोच कलर मी वरती गुलाबी भरून घेते, त्यामुळे थोडंसं कलर कॉम्बिनेशन सुंदर दिसेल असं। तरीही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन हे करून घ्यायचं आहे। तर आता इथे बघा मी सगळीकडे बाउंड्री अगोदर द्यायची आहे। बाउंड्री दिल्याच्या नंतर जे बाकीचं राहिलेलं असतं तर ते भरून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, मी हे भरून घेते, तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून काय होतं मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही, तुम्हाला आपोआप व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्हाला मिळून जातील। कारण या अगोदर मी रांगोळ्यांचे भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, माहिती भरपूर सारी दिलेली आहे, काय काय साहित्य लागतं, कुठे कुठे भेटतं, काय नाही हे सगळं सांगितलेलं आहे। या रांगोळ्या कुठे सेल करायच्या, कशा प्रकारे यांचे रेट काढायचे, सगळ्यांचे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत। आणि सुरुवातीला जे मी व्हिडिओ बनवलेले होते तर ते मी स्वतः हाताने जे आहेत तर ते ड्रॉइंग करून दाखवलेले आहेत। आता जे आहेत तर ते वरचेवर मोठ्या रांगोळ्या आहेत आणि मोठ्या रांगोळ्या ज्या आपण बनवत असतो त्यावेळेला आपल्याला ट्रेसिंगचीच आवश्यकता लागते, कारण का प्रिंटच काढून आणावी लागते। एकदम एवढ्या मोठ्या आपण एकसारखी रांगोळी आपण काढू शकत नाही, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये। आणि जर आपल्याला बिझनेस करायचा असेल तर आपल्याला तर नक्कीच काढावीच लागते प्रिंट, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला ही डिझाइन काढणं शक्य होत नाही। तर त्यामुळे मग मी प्रिंटच काढून आणलेली आहे मोठ्या मोठ्या डिझाईनच्या। ज्या छोट्या डिझाईन्स होत्या तर त्यात मी तुम्हाला काढून दाखवलेल्या आहेत हाताने कशा काढायच्या। तर ज्या ताईंनी पाहिलेले नसतील ते व्हिडिओज तर ते नक्कीच पाहून घ्या। जवळजवळ 15 ते 16 डिझाईन्स मी काढून दाखवलेल्या आहेत, हाताने कशा ड्रॉ करायच्या हे दाखवलेलं आहे। तर हे बघा इथे बाउंड्री भरून मी नंतर बाकीचं जे राहिलेलं आहे आतल्या बाजूने तर ते सुद्धा सगळं जे काही आहे तर ते भरून घेणार आहे। तर आता हे जे आहे तर ते उंबरठा पट्टी म्हणून सुद्धा याचा तुम्ही वापर करू शकता, किंवा खालच्या बाजूने बघा आता ह्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्याच्या मध्ये जर तुम्ही मोती असे गोल मोती जर लावले, इकडच्या फुलापासून पलीकडच्या फुलापर्यंत असे गोल जर मोती लावले तर तोरण म्हणून सुद्धा वापरू शकता। किंवा जर गोल मोती एवढे जास्त जर नसतील, शक्य नसेल तर मध्ये एक असा गोंडा जरी सोडला आपण याच उलनचा, किंवा मोत्याची एक लाईन जरी सोडली तरी सुद्धा तोरण म्हणून आपण वापरू शकता। वरच्या बाजूने होल करून घ्यायचा आहे की होल, किंवा रिंग बसवायची साईडला, किंवा ही जी फर उलन आहे तर ती चिटकावून घ्यायची आतल्या बाजूने आणि छान असं तोरण आपण इथं बांधून सुद्धा घेऊ शकतो। तर यांचा अशा प्रकारे उपयोग होऊ शकतो, तोरण म्हणूनही वापरू शकतो, उंबरठापट्टी म्हणूनही वापरू शकतो। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर ही उंबरठापट्टी बनवली नसेल तर नक्कीच तुम्ही बनवून बघा, खूप सोपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुम्हालाही जमेल आशा करते। आणि हे बघा, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, कारण खूप वेळ काढून मी व्हिडिओ बनवत असते, कारण सध्या कुणालाच वेळ नाही आहे। सध्याच्या काळात प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत। तर तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज पाहताय, मला माहिती आहे तुम्ही सुद्धा खूप बिझी आहात, पण वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज पाहताय त्याबद्दल मी खूप मनापासून धन्यवाद बोलते। आणि तुम्ही इतके छान कमेंट करताय त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं, त्याबद्दल सुद्धा खूप मनापासून धन्यवाद। काही ताई तर आहेत तर त्या व्हॉट्सअपला सुद्धा इतके छान मेसेज करतायत, आणि यूट्यूबला तर आपल्या ह्याच्यामध्ये
कमेंट बॉक्समध्ये तर त्यांच्या पोस्ट ज्या आहेत तर ते त्यांच्या ज्या कमेंट आहेत तर त्यासुद्धा इतक्या छान असतात, त्यामुळे मला खरंच खूप मनातून छान वाटते. तर ही बघा उंबरठा पट्टी आपली कंप्लीट झालेली आहे. आता यानंतर साईडचं जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आणि मोती लावायचे असतील तर लावू शकता तोरण म्हणून वापरण्यासाठी. तर बघा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग छान अशी कमेंट करायला नक्कीच विसरू नका. तुम्ही व्हिडिओ पाहण्यात दंग होत असाल तर लगेच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर बघा 3 पट्ट्या बनवलेल्या आहेत. यातलं कुठलं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे आहे तर ते आवडलेलं आहे हे नक्कीच मला सांगायला विसरू नका. तर तुमच्या कमेंटची, तुमच्या उत्तराची, तुमच्या चॉईसची मी वाट बघत आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.